अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. 23 एप्रिल 2024 वार मंगळवार रोजी हनुमान जयंती आहे. आपल्याकडे पैसे येतात पण ते टिकत नाहीत. पैसे तर येतात पण सेव्हिंग होत नाही. पैसे येतात पण ते कुठे जातात हे कळत नाही. पैसे येण्याचे जे स्तोत्र आहेत ते आपल्याला मिळत नाही. फायनान्शियल खूप प्रॉब्लेम चालू आहेत. धनप्राप्तीसाठी तुम्हाला आज मी एक उपाय सांगणार आहे, जो आपल्याला हनुमान जयंतीच्या दिवशी करायचा आहे. तर हा उपाय जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. हा उपाय तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशी मध्यरात्री करायचा आहे. सकाळी तुम्ही हा उपाय केला तरी चालेल, पण रात्री 11च्या नंतरची वेळ हनुमानजींचा कुठलाही उपाय करण्यासाठी शुभ मानली जाते. हा उपाय करण्यासाठी तुमच्याकडे एक अखंड लवंग तुम्हाला घ्यायचे आहे. ती लवंग तुटलेली फुटलेली नसावी व लवंगला वरती फुलही असावं. मोहरीचं तेल तुम्हाला घ्यायचे आहे. तुमच्या जवळपास जे हनुमान मंदिर आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा उपाय करायचा आहे. आणि जर शक्य नसेल तर हा उपाय तुम्ही घरातही करू शकता. आता मी घरामध्ये हा उपाय कसा करायचा हे तुम्हाला सांगणार आहे, आणि असाच उपाय तुम्ही मंदिरात जाऊनही करू शकता. त्यासाठी तुम्हाला हनुमानजींचा फोटो असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये हनुमान एक पाट घ्या. त्या पाटावरती लाल कलरचं वस्त्र किंवा लाल रुमाल अंथरा. त्यावरती तुम्हाला हनुमानजींचा फोटो ठेवायचा आहे. हनुमानजींचा फोटो म्हणजे पूजा ज्यावेळी तुम्ही करणार आहात त्यावेळेस हनुमानजींचं तोंड दक्षिण दिशेला असावा, असा फोटो तुम्हाला त्यावरती ठेवायचा आहे. तुम्हाला विधिवत पद्धतीने हनुमानजींची पूजा करायची आहे. मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. लाल कलरची जी फुले आहेत जी की हनुमानजींना अत्यंत प्रिय आहेत ती अर्पण करायची आहे. गूळ आणि भाजलेले हरभरे याचा नैवेद्य तुम्हाला हनुमानजींना अर्पण करायचा आहे. जो दिवा आपण प्रज्वलित करणार आहोत त्या दिव्याची वातही लाल असावी, म्हणजे ते अतिउत्तम मानले जाते. ती वात तुम्ही केसर किंवा कुंकवाने लाल करून घ्या आणि ती वात त्यामुळे लाल होईल व अशी वात आपल्याला त्या दिव्यामध्ये लावायची आहे. जो दिवा तुम्ही प्रज्वलित केला आहे मोहरीच्या तेलाचा लाल वातीचा, त्याच्यामध्ये तुम्हाला एक लवंग टाकायचे आहे. ती लवंग टाकल्यानंतर तुम्हाला अजून 2 लवंग घ्यायच्या आहेत आणि त्या हनुमानजींच्या चरणी अर्पण करायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला तिथे बसून हनुमान चालिसाचा पाठ करायचा आहे. आपली इच्छा जी काही आहे ती बोलून दाखवायची आहे. आपल्या कष्टाला फळ मिळावं, पैशाचे स्तोत्र मिळावेत, पैसा आल्यानंतर तो सेव्हिंग व्हावा, त्याप्रमाणे फायनान्शियल जे पण प्रॉब्लेम आहे ते दूर व्हावे, अशी प्रार्थना तुम्हाला हनुमानजी महाराजांकडे करायची आहे. ज्या दिव्यामध्ये तुम्ही एक लवंग टाकलेली आहे त्या दिव्याने तुम्हाला हनुमानजींची आरती ओवाळायची आहे. या उपायाने आपल्या जीवनातील सर्व संकट दूर होतात असं म्हटलं जातं. हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानजींची उपासना केली तर मनुष्य भयमुक्त होतो. हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानजींना रुईच्या पानांची माळ, तेल, शेंदूर अर्पण करायला विसरू नका. बजरंगबलींची उपासना केली तर मनुष्य भयमुक्त होतो. मनामध्ये एक नवीनच ऊर्जा संचरते. हनुमान जयंतीच्या दिवशी आपण बजरंगबलींची मनापासून सेवा केली पाहिजे. या दिवशी केलेली सेवा पूर्णतः जाते, कारण हा बजरंगबलींचा जन्मसोहळा आहे. बजरंगबलीजवळ आपण श्रद्धेने कोणतीही गोष्ट मागितली तर ती आपल्याला मिळतेच. बजरंगबली कृपाळू आहेत. ते आपले नेहमीच रक्षण करत असतात. कलियुगातील संकटांपासून तुम्हाला जर वाचायचं असेल तर बजरंगबलींची उपासना हा त्याच्यावरती रामबाण उपाय आहे. कारण कलियुगसुद्धा बजरंगबलीला घाबरते असे पौराणिक कथेनुसार सांगितले जाते. म्हणूनच तुम्ही सर्वांनी बजरंगबलींची उपासना मनोभावे करायला हवी. आणि या उपासनेचाच एक भाग म्हणजे तुम्हाला एक उपाय करायचा आहे की त्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते. तुमच्या घराचं नकारात्मक शक्तीपासून रक्षण होते. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला शेंदूर किंवा अष्टगंध वाटीमध्ये घेऊन त्यामध्ये पाणी मिक्स करून घट्टसर असं मिश्रण त्याचं करायचं आहे. आणि त्या मिश्रणाने आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती बाहेरील बाजूने तुम्हाला स्वस्तिक काढायचे आहे. हा उपाय हनुमान जयंतीच्या दिवशी केल्याने घरातील दारिद्र्य निघून जाते. हा उपाय आपल्या घरामध्ये भरपूर आनंद घेऊन येते. घरामध्ये बरकत, सुख, समाधानही वाढीस लागते. हनुमान जयंतीच्या दिवशी हा उपाय आपण जर केला तर घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते. घरामध्ये सकारात्मक वातावरण तयार होते. कुठल्याही प्रकारचं नजरदोष, करणी, बाधा हे सगळं असेल तर त्यांचा जो काही त्रास होत असेल तर तो सुद्धा कायमचा निघून जातो.
तसेच हनुमान जयंतीच्या दिवशी मारुती स्तोत्र म्हणायला विसरू नका। तसं तर मारुती स्तोत्र दररोज म्हणायला हवं, कारण त्यामुळे आपलं रक्षण होतं, मनात असलेलं भय निघून जाते। तुम्हाला सतत काही ना काहीतरी भीती वाटत असते, मनात अनामिक भीती तुमच्या दाटून राहत असते, तर तुम्ही अशा वेळी रोज मारुती स्तोत्र म्हणा आणि त्याचे परिणाम तुम्हाला नक्कीच जाणवतील। मारुती स्तोत्र सारखंच हनुमानजींचं अजून एक स्तोत्र आहे, ते म्हणजे हनुमान चालीसा। आता हनुमान चालीसाविषयी मी तुम्हाला सांगण्याची गरजच नाही आहे, कारण हनुमान चालीसा हे स्वतःमध्येच एक सिद्ध चमत्कारिक असं स्तोत्र आहे आणि खूप लोक त्याचा दररोजच्या दररोज पाठसुद्धा करत असतात। तर या हनुमान चालीसाचा पाठ तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशी नक्की करायचा आहे। हनुमानजींची कृपा तुमच्यावरती राहील, त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल। जे विद्यार्थी दशेत असलेली मुलं आहेत त्यांनी हनुमानजींची उपासना आवर्जून करावी, त्यामुळे त्यांना बळ मिळते व आत्मविश्वास वाढीला जातो। तर अशा प्रकारे हनुमान जयंतीच्या दिवशी धनप्राप्तीसाठी आपल्याला कोणता उपाय करायचा आहे हे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावे, आपल्या घरातील नकारात्मक शक्ती, इडापिडा, बाधा, नजर, करणी हे सगळे दोष निघून जाण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये सदैव सकारात्मक वातावरण राहावं यासाठी कोणता उपाय करायचा, असे 2 उपाय आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेतलेले आहेत। तर तुम्ही सुद्धा हनुमान जयंतीच्या दिवशी हे उपाय आवर्जून करा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। कमेंटमध्ये जय श्रीराम, जय हनुमान जरूर लिहा। हनुमानजी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो, तुम्हाला धनप्राप्तीसाठीचे सर्व मार्ग खुले करो अशी प्रार्थना मी त्यांच्या चरणी करते। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। जय श्रीराम, जय हनुमान।